संगती युगभेदाने लावण्याची पद्धत आहे, पौराणिक पद्धत आहे ही. त्यामुळे दोन्ही भूमिका आपल्याला मान्य आहेत. वाल्मिकींनी आपल्याला रामायण सांगितलं. हे सांगत असताना या रामायणाचा जो प्रारंभ होतो तो काल आपण त्याचा प्रारंभ केलाय, अगदी उल्लेख करून मी काल थांबलो होतो. सीता मातोश्रींच्या त्यागातून रामायणाचा प्रारंभ, वाल्मिकी रामायणाचा प्रारंभ होतो. ती संगती लावून घ्यावी लागते आपल्याला. मी त्या पद्धतीनं लावून सांगतो. सीता मातोश्रींचा त्याग झाला. का झाला, कसा झाला, तर त्याची एक घटना घडली. रामचंद्र प्रभू जेव्हा रावणाचा उद्धार वगैरे करून बिभीषणाला लंकेवर बसवून अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये रामराज्य जेव्हा सुरू झालं, तेव्हा 14 वर्ष बाहेर राहिलेले रामचंद्र प्रभू या राज्याची व्यवस्था, या राज्याचा कायदा, या राज्याची सुसूत्रता, या राज्याची धार्मिकता हे सगळं जपण्याकरता म्हणून राजकारभारामध्ये पूर्ण गढून गेले. त्यांचा राज्यकारभार उत्तम सुरू झाला. आणि एके दिवशी एक चित्रकार रामचंद्र प्रभूंना भेटण्याकरता म्हणून आला. वेळ मागून घेतली, रामचंद्र प्रभूंची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्यांनी रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं की मी एक चित्रकार आहे आणि आपण अयोध्या सोडून जाऊन अयोध्येमध्ये पुन्हा येऊन राज्य सुरू करेपर्यंत आपल्या जीवनचरित्रावर मी एक चित्रमाला निर्माण केलेली आहे. हा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये फार त्रोटक येतो, पण ही कथा फार सुंदर पद्धतीनं उत्तर रामचरितामध्ये भवभूतीनं रंगवलेली आहे. भवभूतीचं उत्तम रामचरित्र आपण रामचरित जर पाहिलं तर ही कथा जास्त चांगली रंगवलेली आहे. वाल्मिकी रामायणामध्ये फक्त उल्लेख आहे. चित्रकार आले, मी आता सांगतोय ते भवभूतीच्या उत्तर रामचरितानुसार सांगतोय आपल्याला. चित्रकारांनी सांगितलं मी तुमच्यावर एक चित्रमाला निर्माण केली आहे की अयोध्यावासियांना हे कळावं की रामचंद्र प्रभू इथून गेल्यानंतर कुठे कुठे गेले, काय काय घडलं, कोण कोण भेटलं, काय घटना घडल्या, चमत्कार घडले का, युद्ध कुणाबरोबर झालं, कोणत्या राक्षसांना त्यांनी मारलं, लंकेत समुद्राच्या किनाऱ्यावर कसे बसले, सीता मातोश्रींचं अपहरण कसं झालं, जटायू कसा मेला, संपाती कसा भेटला, समुद्र सेतुबंधन करून नंतर रामचंद्र प्रभू लंकेमध्ये कसे गेले, तिथं कसं युद्ध झालं, कुंभकर्ण कसा होता, रावण कसा होता, बिभीषणाने नेमकं काय केलं, मारुतीराय एका उड्डाणामध्ये पलीकडे गेले, कसं, हे सगळ्यांना कळावं तुमचं चरित्र, याच्याकरता मी ही चित्रमाला निर्माण केली आहे. चित्र प्रदर्शनी मी मांडली आहे. म्हणणं काय, काही नाही, याच्या उद्घाटनाकरता आपण यावं ही माझी इच्छा आहे. याचं उद्घाटन करा, याचं फीत कापा, आम्हाला कृपांकित करा, आशीर्वाद द्या. माझ्याकडे जी चित्रकला आहे त्याकरता मला काही बक्षीस द्या, 4 शब्द माझ्या कौतुकाचे बोला, माझं जीवन धन्य होईल. आपण उद्घाटनाकरता यावं या चित्र प्रदर्शनीच्या, असं त्या चित्रकारांनी सांगितलं. रामचंद्र प्रभूंनी त्याला सांगितलं, बाबा रे, मी अवताराला आल्यापासून ते मी परत येऊन राज्यावर बसेपर्यंतचे जे रामायण तू काढलंयस चित्रांमधून, तो कार्यकाल लहान नाही आहे. 14 वर्ष तर माझी सरळ सरळ अरण्यामध्ये गेलेली आहे. एवढ्या मोठ्या कार्यकालाची चित्र प्रदर्शनी उद्घाटित करायची आणि ती बघायची, एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे. दिवस जाईल त्याच्यात, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, मग मी येऊ शकत नाही. चित्रकार नाराज झाला. त्यांनी सांगितलं, नाही म्हणू नका, आपण यावं अशी खूप प्रांजल इच्छा आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, बरोबर आहे, पण मी नुकता राजगादीवर बसलेलो आहे, आत्ता मला लगेच मनोरंजनाच्या कार्याकरता वेळ देणं शक्य नाही, मला राजधर्म पाळणं महत्त्वाचं आहे, तर मी येऊ शकत नाही. पण मी तुझ्याकरता एक व्यवस्था करतो. काय व्यवस्था करणार? त्यांनी सांगितलं, मी जरी येऊ शकलो नाही तरी मी असं करतो, सीतेला, लक्ष्मणाला, भरताला आणि शत्रुघ्नाला
हनुमंतरायांबरोबर तुझ्या चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटनाकरता पाठवतो. मी जरी आलो नाही तरी ही उद्घाटन करेल, माझ्याऐवजी सीता मातोश्री उद्घाटन करतील, मी काही येऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आपण नाही तर आईसाहेब, मला कोणी चालेल. भरत येत आहेत, लक्ष्मण येतात, स्वतः मारुतीराय उपस्थित राहणार आहेत, शत्रुघ्न आहेत, आईसाहेब आहेत, मी कुटुंबातल्या सगळ्यांनाच घेऊन जातो, मला आनंद आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. सीता मातोश्री त्यावेळेला गेल्या, उद्घाटन झालं आणि ही चित्र प्रदर्शनी बघत 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 हे सगळे जण पुढे निघाले. कारण या चित्र प्रदर्शनीतला अर्ध्या भागाच्या साक्षीदार स्वतः सीता मातोश्री होत्या, पण सीता मातोश्रींच्या अपहरणानंतरचा पुढचा जो चित्र प्रदर्शनीचा भाग होता त्या बाबतीत त्या अनभिज्ञ होत्या. त्यामुळे अर्ध्या भागाची चित्र प्रदर्शनी पाहताना लक्ष्मण आणि सीता मातोश्रींनी भरत, शत्रुघ्न, त्यांच्या स्त्रिया, मारुतीराय या सगळ्यांना ही चित्र प्रदर्शनी त्याची माहिती दिली. हे पहा, आम्ही आज इथं बसलो, इथं असं असं झालं, इथं आमची नदी ओलांडून आम्ही इथं पलीकडे गेलो, तिथं गुहाकाच्या घरी आम्ही आहे असे राहिलो, हे पहा गुहक, हे त्याचे अमुक माणसं, हे असं, हे तसं, ही नाव, मग इथून आम्ही पुढे निघालो, असं झालं तसं झालं. प्रत्येक चित्र बघितलं की लक्ष्मणांनी आणि सीता मातोश्रींनी बाकीच्या सगळ्यांना, मारुतीराय सकट सगळ्यांना हे सांगणं सुरू केलं, त्याची माहिती देणं सुरू केलं. हे असं झालं होतं, या झाडाखाली आम्ही बसलो होतो, लक्ष्मणा आठवतंय ना रे तुला? आठवतंय, इथेच बसलो होतो, मी फळं आणून दिली तुम्हाला, इथं मी उभा राहिलो. मग लक्ष्मणांनी काही चित्रामध्ये सांगायचं, वहिनी असं असं झालं होतं, लक्षात आहे का तुमच्या? इथं तुम्हाला डोळा लागला होता, रामचंद्र प्रभू म्हणाले ती झोपली आहे तर झोपू दे, उठवू नको, आठवतंय तुम्हाला? हां आठवतं. असं करत 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 पुढे निघाले. अर्धी चित्र प्रदर्शनी पाहून झाली. सीता मातोश्रींच्या अपहरणाचा प्रसंग ज्या वेळेला डोळ्यासमोर आला त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. सीता मातोश्री पुन्हा घाबरल्या ते चित्र बघून. कसा तो हरिण आमच्या समोर आला, मी का रामचंद्र प्रभूंना हरणाचं कातड आणायला सांगितलं, तो हरिण पकडून आणायला सांगितला, तो हरिण मेला आणि त्यानंतर त्याने सीतेच्या लक्ष्मणाच्या नावाने आरडाओरडा केला. मग मी लक्ष्मणाला पाठवलं, मग रावण कसा आला, असं कसं झालं, हा जटायू वगैरे वगैरे हे सगळं सीता मातोश्रीने त्यावेळेला सगळ्यांना सांगितलं. त्यावेळेला माझ्या अंतःकरणामधल्या भावनांचे कल्लोळ काय होते, मी किती घाबरलेली होते, माझ्या मनामध्ये विचार काय चालू होता. लक्ष्मणाच्या मनामधला विचार लक्ष्मणाने बोलून दाखवला. आणि त्यावेळेला त्या रावणाला बघून, त्या मारीच्याला बघून या भरताच्या, शत्रुघ्नाच्या मुठी अशा वळाल्या, चेहरा रागानं लाल झाला, डोळे लाल झाले. आणि मग तिथून पुढची जी प्रदर्शनी होती त्या प्रदर्शनीचा साक्षीदार फक्त लक्ष्मण होता. मग तिथून पुढच्या सगळ्या चित्रांचं मार्गदर्शन लक्ष्मणाने केलं. मग वहिनी असं झालं, आईसाहेब असं झालं, आम्ही तिथून पुढे असे गेलो, या ऋषींच्या आश्रमात थांबलो, तिथे थांबलो. आणि मग ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी आल्यानंतर मग मारुतीराय त्या चरित्राचे पुढचे साक्षीदार, त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग समुद्रापर्यंत कसे गेलो, मग सेतुबंधन कसं झालं, संपाती कसा भेटला, वालीचं निर्दालन कसं झालं, वगैरे 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 हे सगळं कथानक यांनी सगळ्यांनी या बाकीच्यांना सांगितलं. चित्र प्रदर्शनी, मग ते रावणाचा वध झाला, तिथं सगळ्यांना आनंद झाला. तिथून मग परत रामचंद्र प्रभू विमानाने कसे आले हे सगळं बघितलं. ते सगळी चित्र बघितली आणि रामचंद्र प्रभू राजसिंहासनावर सीता मातोश्री बरोबर बसलेले आहेत. या शेवटच्या चित्राला पाहून हे सगळे जण घरी परतले. त्यावेळेला दुपार उलटून गेली होती. कारण हे सगळं बघण्यामध्ये अर्धा दिवस जवळ गेला. दुपार उलटून गेली. योगायोग असा की त्याच वेळेला, ज्या वेळेला या चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटनाकरता रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींना पाठवलं, त्यावेळेला सीता मातोश्रींच्या पोटामध्ये गर्भ वाढत होते कुशलवाचे. सीता मातोश्री परत आल्या. गर्भवती स्त्रीला थोडेसे कष्ट सुद्धा त्रासदायक असतात. दिवसभर उभा राहून ती चित्र प्रदर्शनी पाहिलेली, कष्ट वाटले. सीता मातोश्री अंतःपुरामध्ये आल्या, पलंगावर झोपल्या.
झोपल्यानंतर रामचंद्र प्रभू दिवसभराचं अर्ध्या दिवसाचं काम धर्मशास्त्राच्या नियमानुसार ते अंतपुरामध्ये उत्तर कालामध्ये आले दिवसाच्या. सीता मातोश्री पहुडलेल्या. रामचंद्र प्रभूंनी, कारण काय आहे, ही जी सीता त्यागाची कथा आहे ना, या कथेमध्ये कथेवरून रामचंद्र प्रभूंवर फार आक्षेप घेतले गेले, किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर या कथेवरून रामचंद्र प्रभूंना फार ट्रोल केल्या गेलंय. फार आक्षेप आहेत. रामचंद्र प्रभू चुकले, बायकोचा त्याग केला, लोकांच्या सांगण्यावरून बायको सोडून दिली, या कशा करता सोडली असेल, एकदा तिची शुद्धी झालेली असताना रामचंद्र प्रभूंना एवढं कळू नये का? किती आश्चर्य आहे, रामचंद्र प्रभूंना जे कळलं नाही ते ह्यांना कळलं, केवढं आश्चर्य आहे. खूप रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या सद्गुणांवर या कथेच्या निमित्तानं आक्षेप घेण्यात आले. सीता मातोश्री आल्या, पहुडल्यात. दिवसभर बघून 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 कंबरेला त्रास होतोय, पाय दुखतायत. एवढी मोठी चित्रप्रदर्शनी बघून आलो आपण, त्याच्या संबंधानं इतकं बोलणं झालंय, बोलण्याचा थकवा असतो. गर्भवती आहेत त्या. आणि रामचंद्र प्रभू उत्तर कालामध्ये महालामध्ये आले, अंतःपुरामध्ये आले आणि पहुडलेल्या विश्रांत झालेल्या त्या सीतेला बघून, तिच्या चेहऱ्यावरचा श्रम बघून रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींना विचारलं, काय ग म्हणे, झालं का उद्घाटन? बघितली का चित्रप्रदर्शनी? बघितली. कशी आहे काय नाही सगळं बोलणं झालं. आणि बोलणं झाल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींना विचारलं, सीते, तुझ्या पोटामध्ये गर्भ आहे, तू गर्भवती आहेस, आणि गर्भवती स्त्रीचे डोहाळे पुरवणं हे त्या पतीचं कर्तव्य असतं. तर तुझे काही डोहाळे असतील तर मला सांग. डोहाळे म्हणजे मुलाची इच्छा असते असं म्हणतात. तुझे काही डोहाळे असतील तर मला सांग. तुला काही खावं वाटतं, प्यावं वाटतं, कुठं जावं वाटतं, फिरून यावं वाटतं, काही विशिष्ट विषयाचं वाचन करावं वाटतं, गप्पा माराव्या वाटतात, माहेरी जावं वाटतं, काही वाटत असेल ना. गर्भवती आहेस, तुला डोहाळे लागलेले आहेत, तर काही तुझे डोहाळे असतील तर मला सांग. असं म्हणल्यानंतर सीता मातोश्रींनी असं नाही सांगितलं की मला हॉटेलमध्ये जेवावंसं वाटतंय, मला सिनेमाला जावंसं वाटतंय, मला इकडं जावं वाटतंय, तिकडं फिरावं वाटतंय, पर्यटनाला जावं वाटतंय. असं सीता मातोश्रींनी सांगितलं नाही, म्हणून पोटी कुशलव आलेत. काय वाटतं तुला? सीता मातोश्रींनी सांगितलं, खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की तुम्ही मला रामचंद्र प्रभूंनी विचारलंय बरं हे, कारण वाल्मिकी रामायणात तसे शब्द आहेत, अपत्य लाभो वैदेही त्वययम समुपस्थितः. आता तुला अपत्य लाभ होण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि आता किम इच्छसी वरारोहे कामः किम क्रियताम तव. मी तुझं काय करू, तुला काय करावं असं वाटतंय? किम इच्छसी वरारोहे, तुला काय करण्याची इच्छा आहे मला सांग. असं विचारल्यानंतर सीता मातोश्री हसल्या. स्मितम कृत्वा, स्मित केलं त्यांनी. नवऱ्याने आपली काळजी घेतली आहे हे सुखावह असतं स्त्रीला. फक्त गर्भवतीलाच नाही, कुठल्याही काळामध्ये नवरा आपल्या काळजीनं आपली चौकशी करतो, हे कुठल्याही स्त्रीला सुखावह असतं. स्मितम कृत्वा, स्मित करून आईसाहेब असं म्हणाल्या, सीता मातोश्री असं म्हणाल्या, स्मितम कृत्वा तु वैदेही रामम वाक्यम अथाब्रवीत. रामाने असं वाक्य उच्चारल्यानंतर सीता मातोश्रींनी स्मित केलं आणि त्यांनी असं सांगितलं, तपोवनानि पुण्यानि दृष्टुमिच्छामि राघव, गंगातीर उपविष्टानाम ऋषीणाम उग्र तेजसाम फलमूलाशिनाम देव पादमूलेषु वर्तितुम. त्यांनी असं सांगितलं की माझी एक इच्छा आहे, मला आत्ता असं वाटतंय, तपोवनानि पुण्यानि दृष्टुमिच्छामि राघव, मला तपोवनामध्ये जावं असं वाटतं आहे. फलमूलांवर उग्र तप करणारे जे संत आहेत, ऋषी आहेत, त्यांचं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय. गंगा तीरावर जाऊन जी तपस्थली आहे त्या तपस्थलीमध्ये जाऊन विसावा घ्यावा असं आत्ता मला वाटतं आहे.
एष मे परमो कामः, हा माझीही माझ्या अंतःकरणातली परम इच्छा आहे, हे माझे डोहाळे आहेत. त्यामुळे आपण माझी अगदी मला काही असं वाटत नाही की तिकडं जावं तिकडंच फिरावं असं मला वाटत नाही, पण मला एवढं एक वाटतंय, अपि एक रात्रीम काकुस्थ निवसेयम तपोवने. मला असं वाटतं की एक रात्र या तपभूमीमध्ये जावं, ऋषींच्या आश्रमामध्ये राहावं आणि एखादी रात्र तिथं राहून यावं, हे माझे डोळे आहेत, मला दुसरं काही नकोय. कशावरून असं वाटलं, हे डोहाळे का निर्माण झाले? याची दोन कारणं आहेत. आता हे रामायण सांगताना हे वेगवेगळे संदर्भ चरित्रातले कुठल्या वेळेला प्रकट होतील सांगता येत नाही. त्या वेळेला या कथा येतील, त्यावेळेला मला पुन्हा विस्तार करायला संधी मिळेल न मिळेल मला माहीत नाही, पण ही संगती लावण्याकरता सांगून जातो. कारण सुरुवात आहे, नमनाला घडाभर तेल गेलं तरी चालतं. कशावरून हे निर्माण झालं? त्याचं कारण असं आहे की ही सगळी चित्र प्रदर्शनी पाहता पाहता सीता मातोश्रींच्या हे लक्षात आलं की अर्ध्या चरित्राचेच आपण साक्षीदार आहोत. आणि वाईट याचं वाटलं की आपण जोपर्यंत आपल्या प्रभूंबरोबर वनवासामध्ये होतो तेवढ्या काळामध्ये जेवढ्या ऋषींच्या आश्रमामध्ये आपण थांबलो होतो त्यापेक्षा कैक पटीनं जास्त ऋषींची भेट आपल्या अपहरणानंतर आपल्या पतीची झाली आहे. त्यामुळे रामचंद्र प्रभूंच्या जीवनामध्ये जीवनचरित्रामध्ये सीतेकरता रडणं हे दोनदा आलंय. एकदा रावणाने अपहरण केल्यानंतर रामचंद्र प्रभू सीतेकरता रडलेत आणि दुसऱ्यांदा स्वतः रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींचा त्याग केला आणि त्यांना अरण्यामध्ये लक्ष्मणाबरोबर पाठवून दिलं. तेव्हा रथ डोळ्यासमोरून नाहीसा झाल्यानंतर रामचंद्र प्रभू ढसाढसा रडलेत सीतेकरता. तर रामचंद्र प्रभूंच्या या दोन्ही रडण्याचं कारण काय आहे? बायको करता रडावं हा मानवी गुण आहे, हा दैवी गुण नाही आहे. मनुष्य रडेल बायको करता, बायकोचा वियोग झाला रडेल, नको वाटेल त्याला घरामध्ये राहणं, ती नाही ते करमतच नाही, असं अनेकांचे अनुभव असतात, मान्य आहे. पण रामचंद्र प्रभूंना असं वाटावं काय कारण आहे? याच्या दोन्ही कथा आपण बघा. पहिल्यांदा रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींकरता रडले ते रावणाने अपहरण केल्यानंतर. त्यामध्ये पार्वती मातेने त्यांची परीक्षा घेतली. नाथ महाराजांनी हा प्रसंग खूप अपूर्व रंगवलाय. पार्वती मातेने घेतलेल्या परीक्षेचा. दगडाला विचार, झाडाला विचार, नदीला विचार, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे. लक्ष्मणाने सावध करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आरडाओरडा कर, सीते 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 करून रड. पुष्कळ सुंदर उदाहरणं त्याच्याकरता आली आहेत. आपण भावार्थ रामायण बघा, हनुमान नाटकामध्ये सीता मातोश्रींच्या संबंधानं इतका सुंदर विरहाचा विचार मांडला गेलाय. एक रामायण चंपू नावाचं काव्य आहे. त्या चंपू काव्यामध्ये सुद्धा रामचंद्र प्रभूंना सीता मातोश्रींच्या वियोगामध्ये विरह वेदना काय असते याचं अतिशय सुंदर वर्णन केलंय. रामचंद्र प्रभू लक्ष्मण अरण्यामध्ये सीता मातोश्रींचं अपहरण झालंय. रामचंद्र प्रभूंना दुःख आहे, ते वारंवार रडतायत आणि त्या रडत 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 अरण्यामध्ये फिरणाऱ्या रामाचं ध्यान भगवान शंकर कैलास पर्वतावर बसून करतायत. पार्वती मातेनं भगवान शंकरांना विचारलं कुणाचं ध्यान करता? भगवान शंकरांनी सांगितलं तो निळ्या वर्णातोय ना त्याचं ध्यान करतोय. पार्वती माता म्हणाली रडणाऱ्या माणसाचं ध्यान तुम्ही कधीपासून करायला लागलाय? भगवान शंकरांनी सांगितलं तो माणूस नाही, ते परब्रह्म आहे, ते माझं उपास्य आहे, ते माझं आराध्य आहे, ते माझं स्वरूप आहे. पार्वती मातेचा विश्वास नाही. पार्वती माता म्हणाली मी त्यांची परीक्षा घेऊ? भगवान शंकरांनी सांगितलं परब्रह्माची परीक्षा घेऊ नये. पार्वती माता म्हणाली तुमच्याकरता परब्रह्म, मला तर माणूसच दिसतोय, मी परीक्षा घेते. शंकरांनी सांगितलं घेऊ नको, शहाणी असलीस तर घेऊ नको.
पार्वती मातानं म्हणाली नाही घेतेच, कारण नवरा बायकोचं नातं आहे, नवऱ्याने सांगितलं आणि बायकोने ऐकलं. असं रामायणापासून आतापर्यंत झालं नाही. घेऊ नको, नाही घ्यायची, पैज लावा. भगवान शंकर म्हणाले बघ बाई तुझं तू, आणि तुम्ही हारलात आणि मी तो माणूस आहे सिद्ध करून दिलं तर. भगवान शंकर म्हणाले याच्या पुढे त्याचं ध्यान करणार नाही. आणि पार्वती तू हरलीस तर तुमच्या बरोबर मी सुद्धा त्याचं ध्यान करीन. पैज लागली. पार्वती माता जगत्रय जननी आहे ती, सीतेचं रूप घेतलं आणि रामासमोर येऊन उभी राहिली. इंद्र फसला, ब्रह्मदेव फसला की चला सीता मिळाली, काम झालं, संपलं रामायण. सीतेची प्राप्ती झाली. देवाधिक फसले, लक्ष्मण फसले, सीता भेटली. पण सीतेच्या रूपात पार्वती डोळ्यासमोर येऊन उभी राहिली की रामचंद्र प्रभूंनी इकडं बघायचं आणि सीते सीते म्हणून आरडाओरडा करायचा. ती पुन्हा इकडे येऊन उभी राहिली की इकडं बघायचं, सीते सीते म्हणून रडायचं. ती समोर येऊन उभी राहिली की वर बघायचं, सीते सीते करून रडायचं. तिच्याकडे न बघता रामचंद्र प्रभूंचं रडणं कायम चालू होतं. मग मात्र पार्वती माता सीतेच्या रूपात समोर आली आणि त्यांनी सांगितलं अहो मी इथेच आहे, मी कुठे गेले नाही, कोण पळवून नेणार मला? तुम्ही त्रैलोक्याचे अधिपती आहात, तुमच्या पत्नीला स्पर्श करायचं धाडस कोण करेल? मी कुठेही गेले नाही, फक्त तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे बघायला आत्ता इथे लपले होते, ती प्रकट झाले. आणि मला कळलं की माझ्या वियोगामध्ये तुम्ही रडता म्हणजे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला आता काही संशय राहिला नाही, मी आली आता. रामचंद्र प्रभूने नाकारलं, तिच्याकडे बघितलं नाही. लक्ष्मणाने सांगितलं दादा अहो आई वहिनी प्रत्यक्ष येऊन बोलतात, काय अडचण आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले तू मध्ये बोलू नको, काय संबंध आहे तुझा? आता जर ह्याच्या पुढे बोलला असता तलवारीने मारून टाकेन. नाथ महाराजांनी असं वर्णन केलं, अजिबात मध्ये पडायचं नाही. लक्ष्मणाला कळे ना, बायकोच्या वियोगामध्ये विरहामध्ये रडतात इथपर्यंत ठीक होतं, आता डोकंच फिरलंय आमच्या दादाचं. समोर येऊन सुद्धा तिला परिचय देत नाहीत. शेवटी आईसाहेब पार्वती माता समोर येऊन उभ्या राहिल्या रामचंद्र प्रभूंच्या आणि सांगितलं अहो मी आली आहे, मी आली आहे बघा ना. रामचंद्र प्रभू तिच्या चरणाजवळ बसले, हात जोडून सांगितलं सीता समोर उभी दिसतीये आणि रामचंद्र प्रभू पायाजवळ आहेत. तेव्हापासून बायकोची भक्ती करण्याची परंपरा ही सुरू झाली असं म्हणतात, खरं खोटं देव जाणे. रामचंद्र प्रभूंनी हात जोडून सीतेच्या रूपातल्या पार्वती मातेला सांगितलं आई साहेब कशा करता माझी परीक्षा घेताय तुम्ही? का माझी परीक्षा घेऊन तुम्हाला काय मिळणार? मी ओळखलंय तुम्ही जगत्रय जननी आहात, तुम्ही माझ्या आराध्याची पत्नी आहात, भगवान शंकराची पत्नी आहात, मी ओळखलंय आपल्याला, का माझी परीक्षा घेता? तुम्ही माझी सीता नाहीत हे मला नक्की माहिती आहे, कारण माझी सीता माझ्याच अंतःकरणात आहे, ती अशी वेगळी मी बघूच शकत नाही. तुम्ही काय मला माझी परीक्षा घेताय? का परीक्षा घेता? रामचंद्र प्रभूने निर्वाणीचं बोलल्यानंतर आईसाहेबांसमोर पर्याय उरला नाही. आईसाहेबांनी आपलं मूळ रूप प्रकट केलं आणि रामचंद्र प्रभूंना सांगितलं मला माहिती नव्हतं, पण आता माझ्या मनात एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? म्हणे तुम्ही जर असे परब्रह्म आहात, सीता ही तुमची पत्नी आहे, म्हणजे ती माया आहे, प्रकृती आहे, ती तुमच्याशी अभिन्न आहे, हे सगळं तत्वज्ञान मला तुम्ही सांगता आहात, तर मग झाडाला विचार, वृक्षाला विचार, झुडपाला विचार, नदीला विचार, डोंगराला विचार, दगडाला विचार, हे असं करत रडत रडत का फिरताय तुम्ही? कशा करता? याच्या मागचं गुह्य काय? रामचंद्र प्रभू हसले आणि रामचंद्र प्रभूंनी पार्वती मातेला सांगितलं याच्या मागचं गुह्य आहे ते मला सांगता येईल, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण तुम्ही ते गुह्य ऐकण्याच्या योग्यतेचे नाही आहात. रामचंद्र प्रभू पार्वती मातेला बोलतायत हे, त्याच्या मागे तत्व आहे, त्याच्या मागे गुह्य आहे, तत्वज्ञान आहे. मी का झाडाला विचारतो, मी का दगडाला विचारतो, का डोंगराला विचारतो, नदीला का विचारतो, झुडपाला का विचारतो, याच्या मागे तत्वज्ञान आहे.
आणि ते तत्वज्ञान मला सांगता येईल, पण तुम्हाला नाही सांगता येणार, कारण तुमच्या ठिकाणी ऐकण्याचा अधिकार नाही, ऐकण्याची योग्यता नाही आहे. पार्वती मातेला आश्चर्य वाटलं. अरे सगळ्या जगाचं तत्वज्ञान भगवान शंकरांनी सगळ्यात पहिल्यांदा मला सांगितलंय. शक्तीच्या कर्णकुहरी ज्ञानोबराय बोलतात ना, पहिल्यांदा माझ्या कानामध्ये पहिल्यांदा ते तत्वज्ञान सांगितलं. मग मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, हे नंतरची नाथ परंपरा आहे. पण पहिल्यांदा माझ्या कानात सांगितलं. मग भगवान शंकरांना जे गुह्य, जे तत्वज्ञान मला सहज सांगता येतं, रामचंद्र प्रभू म्हणतात मी अधिकारी नाहीये. का अधिकारी नाही मी? पार्वती मातेनं रामचंद्र प्रभूंना विचारलं, का अधिकारी नाही मी? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, ते तत्वज्ञान ऐकण्याची योग्यता तुमच्या ठिकाणी नाही. याचं एकच कारण आहे आईसाहेब, पती नको म्हणत असताना जी पतीचं ऐकत नाही तिला तत्वज्ञान ऐकण्याचा अधिकार नाही. पती आज्ञेमध्ये जिचं आचरण नाही, पती आज्ञेनं जी वर्तन करत नाही, पती आज्ञेत जी राहत नाही, तिला तत्वज्ञान ऐकण्याचं, श्रवण करण्याचा अधिकार राहत नाही. तुम्ही पातिव्रत्य सिद्ध केल्याशिवाय मला तुम्हाला हे सिद्ध सांगता येणार नाही. मग खजील झालेल्या आईसाहेब परत गेल्या. भगवान शंकरांना विचारलं. शंकरांनी सांगितलं, पैज हरलीस ना, त्याचं ध्यान करशील ना? आता मी सांगत होतो कशाला गेलीस? आता जाऊन शरणागती पत्कर. पार्वती मातेने शरणागती पत्करली आणि मग रामरायांनी त्याची कारण मीमांसा केली. नाथ महाराजांनी याचा खुलासा केलाय. आपण भावार्थ रामायण पहा. नाथ महाराज असं सांगतात, रामचंद्र प्रभूंनी पार्वती मातेला असं सांगितलं की मी ज्या झाडाला सीता कुठे असं विचारतो, त्या झाडापर्यंत जातो, त्याला आलिंगन देतो, त्या दगडाला मिठी मारतो आणि सीता कोण आहे हे कुठे आहे हे विचारतो. ते झाड नाही, ते दगड नाही, ते झुडूप नाही, माझ्या प्राप्तीकरता जन्मजन्मांतरामध्ये साधना करणारे हे ऋषी आहेत. आणि या निमित्तानं या ऋषींना भेटावं, त्यांना आलिंगन द्यावं आणि त्यांना त्या त्या योनीतून परस्पर मुक्त करावं, याकरता मी हे करतो. मग प्रश्न निर्माण झाला, मग हे करायचं असेल तर तुम्ही सरळ जाऊन आलिंगन द्या, सीतेच्या बद्दल दुःख का करता? त्याला रामचंद्र प्रभूंनी उत्तर दिलंय. एक फार सुंदर भाव व्यक्त झालाय रामायणामध्ये. रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींकरता रडले. लक्ष्मणाला उपदेश करताना हा विचार पुढे आला, सीता माझ्याशी वियोग पावली म्हणून मी सीतेकरता रडत नाही, कारण सीता माझ्याशी वियुक्त होऊच शकत नाही. ती जर प्रकृती असेल तर ती त्रिगुणात्मिका असेल, आणि त्रिगुणात्मिका असेल तर तामसी सीता रावणाने उचलून नेली, राजसी सीता मी अयोध्येत ठेवली, आणि सात्विक सीता माझ्या हृदयात आहे, ती माझ्यापासून वेगळी होऊ शकत नाही. मग का रडता? रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगताना जे कारण सांगितलं ते मला सांगायचं आहे. त्याच्याकरता एवढी कथा मला लांबवावी लागली. केन रूपेण ही असं लांबवावं लागतं. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, रावण सीतेचं काही करू शकत नाही, तो तिला स्पर्शही करू शकत नाही. नलकुबेराच्या बायकोवर बलात्काराचा प्रयत्न केल्यामुळे ब्रह्मदेवाकडून शापित झालेला रावण कुठल्याही परस्त्रीला हात लावू शकणार नाही आहे. त्याला शाप आहे. ज्या दिवशी तो परस्त्रीला हात लावेल त्या दिवशी त्याच्या मस्तकाची शकल होतील असा ब्रह्मदेवाने त्याला शाप दिलाय. कुबेराच्या म्हणजे स्वतःच्याच सुनेवर त्याने बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून. त्यामुळे तो काही सीतेला काही करू शकणार नाही. सीता आहे तशी आहे, मला पूर्ण कल्पना आहे. मग रडता कशा करता? लक्ष्मणा, सीता माझ्यापासून वियोग पावली म्हणून मी रडत नाही. तिला रावणाने उचलून नेल्यानंतर इथून पुढे ज्या ऋषींच्या आश्रमामध्ये, ज्या संतांच्या भेटीमध्ये आपलं वास्तव्य होणार आहे आणि त्या संत संगतीमध्ये आपलं जीवन उजळून निघणार आहे, त्या संत संगतीच्या सुखाला सीता मुकली म्हणून मी रडतोय तिच्याकरता. मी तिच्या वियोगात रडत नाहीये, ती संत संगतीला मुकली म्हणून माझं रड नाही. इतक्या सुंदर सुखाला की ज्या संत संगतीचं सुख मला क्षणोक्षणी अभिप्रेत असतं, ज्या संत संगतीच्या सुखामध्ये मला माझं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं, त्या सुखाला मी सामोरं जावं आणि माझी बायको माझ्या बरोबर नसावी,
सीतेच्या जीवनातला हा केवढं मोठं नुकसान आहे, केवढा मोठा तोटा आहे, आणि या आनंदाला माझी बायको मुकली म्हणून मी सीतेकरता रडतो.